नमस्कार विद्यार्थी मित्र. टिक्कर मराठी सरळ सेवा या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मी स्वागत करतो. आजच्या लेक्चर्समध्ये आपण आगामी होणाऱ्या तलाठी भरती व इतर ज्या काही महत्त्वाच्या परीक्षा असतील, ज्यामध्ये मुद्रांक विभाग असेल, टीईटी असेल, नगर परिषद असेल, MIDC असेल, DMER असेल व इतर सरळ सेवेच्या विविध परीक्षा ह्या होत असतात आणि ज्याची आपण आतुरतेने वाट बघतो आहोत. आणि अशा आगामी होणाऱ्या परीक्षेसाठी आपण विविध विषयाचे टिक्कर मराठी यूट्यूब या प्लॅटफॉर्मवरनं एक महत्त्वाच्या अतिसंभाव्य प्रश्नांची आपण सिरीज चालू केलेली आहे आणि ह्या सिरीजमध्ये आपण विविध विषयाचा अभ्यास करतो आहोत. त्याची प्रश्न आणि त्याचं स्पष्टीकरण आपण विविध एक्सपर्ट फॅकल्टीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवली जात आहे आणि ज्यामध्ये विषय असेल, इंग्रजी असेल, मराठी असेल, अंकगणित असेल, बुद्धिमापन असेल आणि त्याचबरोबर आपण आजचं जे लेक्चर्स बघणार आहोत तो विषय असेल सामान्य ज्ञान असेल, ज्यातील अतिसंभाव्य प्रश्नाचं विश्लेषण आपण आजच्या लेक्चर्समध्ये अभ्यासणार आहोत. सो म्हणून विद्यार्थी मित्रो, आपण नवीन असाल ह्या चॅनलवरती तर आपण चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि टेलिग्राम चॅनलला देखील आपण व्हिजिट करा, जेणेकरून आपल्याला इतर ज्या काही लेक्चरची माहिती, ती परिपूर्ण माहिती आणि इतर विविध विषयांचे लेक्चर्स आपल्यापर्यंत पोहोचतील. ज्यासाठी आपण सबस्क्राईब करा हे चॅनल आणि आपल्या मित्रांपर्यंत देखील ते पोहोचवा. असाच अभ्यास करत असताना आगामी होणाऱ्या ज्या काही परीक्षा आहेत, की तुमचा तर अभ्यास सुरूच असेल आणि ज्या अभ्यासाला आपल्याला अजून गती द्यायची आणि ह्याच तुमच्या अभ्यासाच्या आणि ह्या प्रवासाच्या सोबतीला आम्ही देखील तुमच्या सोबत आहोत. तुम्हाला तुमच्या अंतिम ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत ही नक्कीच आपल्या सर्व आमच्या टीमच्या वतीने होणार आहे आणि म्हणून तुम्हा सर्वांना देखील अभ्यासासाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि लेक्चरला आपण सुरुवात करणार आहोत. आजचं जे काही अतिसंभाव्य प्रश्न आहेत, जे आपण घटकनिहाय बघणार आहोत, त्यातीलच पहिला जो काही घटकनिहाय आपला जो टॉपिक असेल तो आहे भारतातील प्रमुख पर्यटन स्थळे. आपण आजच्या लेक्चर्समध्ये त्याविषयीची माहिती घेऊया. पर्यटन स्थळाच्या विषयीचा अभ्यास आपण आजच्या लेक्चर्समध्ये करणार आहोत, जे आपल्या भारतातले असतील, ज्याच्यामध्ये विविध राज्यातील पर्यटन स्थळ असतील. मग ज्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातील येतील किंवा उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल किंवा जम्मू अँड काश्मीर साईड असेल म्हणजे उत्तर भारत, पूर्वेकडच्या राज्यांमधली असतील, दक्षिण भारतातली असतील किंवा देशातील विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील असतील. मग जसं की आपल्याला बऱ्याच वेळा आपण हा अभ्यास करत असताना आपण ज्या परीक्षेचा अभ्यास करतो आहोत किंवा ज्या परीक्षा आपण देणार आहोत आगामी सरळ सेवेच्या विविध अशा या परीक्षेचा अभ्यास करत असताना आपल्याला एकतर सिलेबस माहीत पाहिजे, त्यानंतर त्याचाच एक PYQ म्हणजेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, मागील वर्षाच्या झालेल्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास आपल्याला माहीत पाहिजे, जेणेकरून आपल्याला प्रश्न कशी विचारली जात आहेत आणि त्याचा आपण अभ्यास कसा करायचा आहे हे मात्र त्यातनं कळत असतं. म्हणून विद्यार्थी मित्र, आपण लक्षात घ्यायचे की एक चांगल्या पद्धतीने मार्क्स मिळवण्यासाठी आपल्याला अहोरात्र मेहनत घ्यायची आणि अभ्यास देखील छान करायचा आहे. बघूयात तर आपण आजचे जे काही प्रश्न असतील अतिसंभाव्य आणि जो आजचा आपला जो पहिलाच घटक आहे प्रमुख पर्यटन स्थळे जी भारतातली असतील, त्यातला पहिला प्रश्न आपण अभ्यासणार आहोत. पहिला प्रश्न आहे बघा, खजुराहो लेणी भारतातील कोणत्या ठिकाणी आहे, असं एक क्वेश्चन आपल्याला विचारलंय आणि त्या ठिकाणामध्ये आपल्याला पर्याय दिलीत. ए जयपूर असेल राजस्थान मधलं, बी भोपाळ असेल मध्य प्रदेशातलं, सी पाटणा असेल बिहार मधलं, डी असेल कोलकाता पश्चिम बंगाल मधलं असेल. अशी 4 ऑप्शन्स आपल्याला दिली. सो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डी, भोपाळ मध्य प्रदेश. आता खजुराहो, ओके, ही लेणी मध्य प्रदेशात, भोपाळ या ठिकाणी आहे आणि म्हणून आपल्याला जर विचारलं गेलं तर ही तर लेणी आहेच आहे, पण ऍक्च्युली खजुराहो टेम्पल हे देखील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून आपल्याला MP मध्य प्रदेशातलं ओळखलं जात आहे आणि म्हणून मध्य प्रदेश हे त्या ठिकाणी विविधतेनं म्हणजेच फॉरेस्टनं नटलेलं एक राज्य म्हणून ओळखलं जातं. सातपुडा, विंध्य असेल अशा महत्वाच्या पर्वतरांगा आणि त्या दरम्यान आपल्याला बऱ्याच लेण्या, राष्ट्रीय उद्यानं, वन्यजीव अभयारण्य, जीवावरण राखीव क्षेत्र अशी कितीतरी वेगवेगळी पर्यटन स्थळ आपल्याला त्या राज्यामध्ये बघायला मिळतात. त्यातलाच हा जो काही आपण आजचा प्रश्न अभ्यासतो आहोत, याचं जे योग्य आन्सर आहे ते आहे भोपाळ मध्य प्रदेश. पुढचा प्रश्न अभ्यासूयात विद्यार्थी मित्रो. साबरमती आश्रम कोठे आहे असा प्रश्न विचारलाय.
ए अहमदाबाद, बी अमृतसर, सी अजमेर आणि डी दिले आपल्याला अयोध्या. सो याच्यामध्ये आपल्याला या 4 ऑप्शन पैकी साबरमती जे आश्रम आहे ते अहमदाबाद या शहरामध्ये, अहमदाबाद हे शहर प्रसिद्ध शहर आहे गुजरात राज्यात. गुजरात राज्य अहमदाबाद शहरामध्ये साबरमती हे आश्रम आहे, जिथे महात्मा गांधीजींचं हे एक आश्रम, जसं आणि जसं महाराष्ट्रात देखील आपल्याकडे सेवाग्राम म्हणून वर्धा, सो हे गुजरात मधलं आहे साबरमती आश्रम. जसं की साबरमती हे नदीचं देखील नाव आहे. साबरमती नदी देखील आहे की जिचा उगम अरवली पर्वतात होतो, राजस्थान, आणि त्या भागातनं मग ती राजस्थान मधनं पुढे गुजरात राज्यात येते. आणि गुजरात राज्यामध्ये अहमदाबाद हे शहर साबरमती नदी काठावर वसले. म्हणजे आपल्याला इथं हेही लक्षात घ्या की साबरमती नदीवरती खालीलपैकी कोणते शहर वसलेले आहेत महत्वाचे, तर अहमदाबाद हे उत्तर आपल्याला द्यायचे. ओके, सो म्हणून याचं आन्सर आहे ए. पुढचा क्वेश्चन बघूयात. जामा मस्जिद कोणत्या शहरामध्ये आहे? ए बोधगया, बी मथुरा, सी आग्रा, डी अजमेर. सो याचं योग्य जे उत्तर आहे ते आहे सी आग्रा. ओके, सो आता जसा की हा क्वेश्चन आपल्याला जामा मस्जिद हा अभ्यास करत असताना आपल्याला याचं उत्तर द्यायचंय आग्रा, जसं की उत्तर प्रदेश असेल. आता आपल्या भारतातली बरीचशी अशी धार्मिक स्थळं आहेत की ज्याच्यामध्ये ती विविध राज्य आणि विविध ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात, आणि म्हणून त्याच्यावरती आपल्याला एखादा क्वेश्चन असा मॅच द पेअर मध्ये देखील विचारला जाऊ शकतो, अथवा एखादा प्रश्न आपल्याला बाय द वे जसा की मॅच द पेअर एक आहेच आणि वन लाईन बीट एकेरी स्वरूपामध्ये देखील आपल्याला क्वेश्चन हा विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट पुढचा प्रश्न अभ्यासूयात. सूर्य मंदिर कोणत्या ठिकाणी आहे असा क्वेश्चन विचारलाय. ए मथुरा, बी शबरीमाला, सी अमृतसर आणि डी दिलंय कोणार्क. याचं योग्य उत्तर आहे कोणार्क. कोणार्क हे सूर्य मंदिर आपल्याला ओडिसा राज्य, सो भारतातील एक महत्वाचं हे एक पर्यटन स्थळ, धार्मिक स्थळ म्हणूयात आपण, जे की सूर्य मंदिर. आता आपल्या भारतामध्ये असणाऱ्या दक्षिणेकडची काही राज्य असतील की ज्याच्यातील जसं की ओडिसा राज्य असेल की जिथे हे स्थान, किंवा त्यानंतर आपण जगन्नाथपुरी असेल दक्षिण भारत, त्याचबरोबर रामेश्वरम असेल दक्षिणेकडचं, जे तामिळनाडू राज्यातलं असेल, ज्योतिर्लिंग असेल. सो म्हणून आपल्याला बरेच क्वेश्चन हे टेम्पल्स मंदिरावरनं विचारली जातात, त्याचं लोकेशन अथवा त्या ठिकाणी आपल्याकडचे 12 ज्योतिर्लिंग आणि त्यांचं स्थान असेल, काही थंड हवेचे ठिकाणं, राष्ट्रीय उद्यान असतील आणि इतर महत्वाचे काही ठिकाणं असतील ज्याविषयीचे क्वेश्चन आपल्याला येत असतात, त्यातलाच हा एक प्रश्न. पुढचा बघूयात. नेक्स्ट, सेल्युलर जेल भारतात कोठे आहे? ए चंदीगड, बी लक्षद्वीप, सी पोर्ट ब्लेअर आणि डी दिलं आपल्याला माउंट आबू दिलंय. ठीक आहे, आता जे सेल्युलर जे जेल आहे ते आहे पोर्ट ब्लेअर. पोर्ट ब्लेअर हे ठिकाण अंदमान व निकोबार या ठिकाणी आहे, दक्षिणेकडच्या भागात. आता याचं नाव बदलून आता विजयापुरम देखील केलंय. आता त्यावेळेस बघा सेल्युलर जेल हे नंतर जसं की हे एक नाव दिलंच गेलंय. इंग्रजांच्या कालखंडामध्ये जी काळ्या पाण्याची शिक्षा दिली जायची भारतीय क्रांतिकारकांना, यातलं हे लांबवरचं होतं, म्हणजे आपल्या भूमीपासनं आजूबाजूला पाणीच पाणी आहे, त्याच्यातलं हे जेल, म्हणजे त्या कैद्यांना तिथून पळून जाता कामा नये, हे इंग्रजांचं एक त्यावेळेस हे होतं. पण म्हणून आपण जर बघितलं तर आपल्याला माहिती, आपण इतिहासाचा अभ्यास करताना विनायक दामोदर सावरकर जसं काळ्या पाण्याची शिक्षा झालेली आणि आपल्याला तो इतिहास देखील माहिती आहे, असे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी क्रांतिकारकांचा अनंत मोठा असा लढा असेल, असे बरेच क्रांतिकारक त्या सेल्युलर जेलमध्ये त्यावेळेस ठेवली जायची. त्यातलंच हे एक ठिकाण पोर्ट ब्लेअर असेल, अंदमान निकोबार. ठीक आहे, बे ऑफ बेंगॉल आपण बोलतो, बंगालचा उपसागर असेल त्या दरम्यानचं. पुढे जाऊया. हावडा ब्रिज कोणत्या शहरात आहे? इथे सिटी विचारलीत आपल्याला, शहराचं नाव विचारलंय हावडा ब्रिज. ए दिलंय ग्वाल्हेर, बी दिलंय भोपाळ, सी दिलंय कोलकाता आणि डी दिलंय
नालंदा. सो याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्र, हावडा ब्रिज हे कोलकाता. सी याचं उत्तर आहे सी, कोलकाता ह्या शहरामध्ये. आता कोलकाता हे आपल्याकडे पश्चिम बंगालमध्ये आहे आणि हे हा जर ब्रिज बघितला तर तो ब्रिटिश काळातला आहे, ब्रिटिशकालीन. एक उत्तम इंजिनिअरिंग आपल्याला तिथे बघायला मिळते. हावडा ब्रिज एक फेमस आहे त्या भागातला. कोलकाता हे पश्चिम बंगालमधलं एक महत्वाचं शहर सांगितलं जातं, जिथून आपल्या भारतातली पहिली मेट्रो सेवा सुरू करण्यात आली होती. सो म्हणून ह्या ठिकाणी असणारं हे एक ब्रिज आहे. आपल्याला बऱ्याच वेळा काही पुलांवरनं उंच अशी जी काही ब्रिज असतील, लांब असेल, ही भारतातली विविध राज्यात, मग ते रेल्वेचे असतील किंवा आपल्याला जे एक्सप्रेसवे किंवा वाहतूक सेवेसाठी असणारे ठिकाण असतील, ज्यावरनं क्वेश्चन येत असतात, त्यातलाच हा एक पर्यटनाच्या दृष्टिकोनातनं आहे एक शिल्प असणारा कोलकाता शहरातला. ओके, नेक्स्ट. स्टॅच्यू ऑफ युनिटी भारतातील कोणत्या राज्यात आहे असा क्वेश्चन विचारलाय. पर्याय ए दिलाय महाराष्ट्र, बी गुजरात, सी ओडिसा, डी दिलंय तेलंगणा. याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्र, स्टॅच्यू ऑफ युनिटी जे आहे ते आहे गुजरात राज्यात. आपण एकतेचा पुतळा देखील म्हणतो, एकतेचा पुतळा, स्टॅच्यू ऑफ युनिटी गुजरात राज्यात आहे. आता आपल्या भारतामध्ये असे बरेच स्टॅच्यू आपल्याला बघायला मिळतात आणि जसं की विविध राज्य असतील, महाराष्ट्र असेल, आपल्या ज्या थोर महापुरुषांची जी काही स्टॅच्यू असतील ती विविध आज महाराष्ट्र भारतातच नव्हे तर विदेशात देखील वेगवेगळ्या देशांच्या मध्ये बनवली गेली. आता जसं हे समजून घेऊयात आपण, आपल्या देशाचे पहिले गृहमंत्री, देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचा त्या ठिकाणी 182 मीटर उंच असा पुतळा जो आहे तो आपल्या भारतातील म्हणजे गुजरात राज्यातील जी नदी आहे नर्मदा नदी, नर्मदा नदीवरील केवडिया हे ठिकाण, केवडिया जिथे साधू बेट आहे, या साधू बेटावरती, साधू बेट इथे त्या ठिकाणी हा पुतळा बनवण्यात आलाय. आणि हा पुतळा बनवण्यासाठी जे शिल्पकार आहेत जे आपले मराठमोळे राम सुतार, महाराष्ट्रीयन राम सुतार यांनी तो तयार केलाय. राम सुतार यांना त्याचं श्रेय जाते आणि राम सुतार यांना नुकताच महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार देखील मिळालाय, महाराष्ट्र भूषण, तो देखील जाहीर झालाय म्हणजे राम सुतार यांना. तर आपण हे लक्षात घ्यायचंय स्टॅच्यू ऑफ युनिटी. आणि हा स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणजे काय, तर जगातील सर्वात उंच पुतळा म्हणून ओळखला जातोय, जगातला सर्वात उंच पुतळा हा ओळखला जातोय. सो म्हणून गुजरात राज्यात आहे केवडिया हे ठिकाणे, साधू बेट. ठीक आहे, त्याचं उत्तर आपण योग्य रीतीने लक्षात घेतलं. आपल्याला हे फळ्यावरचं दिसतंय बोर्डवरचं, स्टॅच्यू ऑफ युनिटी भारतातील कोणत्या राज्यात आहे, तर याचं उत्तर आहे गुजरात. आणि एक्सप्लानेशन मी या ठिकाणी दिलंच आहे. याचप्रमाणे आपल्याला मॅच द पेअर मध्ये किंवा बऱ्याच वेळा हा क्वेश्चन आपल्याला इतर काही स्टॅच्यूच्या पुतळ्यांच्या बाबतीत देखील येतो आपल्याला, जसं की त्यातला हा एक प्रश्न. नेक्स्ट बघूयात आपण त्यानंतरचा जो पुढचा प्रश्न असेल. आपण अशा विविध प्रश्नांची तयारी तुमची देखील असायला पाहिजे. मग ते आपल्याला वेगवेगळ्या विषयातील, आता सामान्य ज्ञान म्हटलं तर इतिहास असेल, भूगोल असेल, नागरिकशास्त्र असेल, त्यानंतर जनरल सायन्स असेल, त्याचबरोबर इतर आपल्याला अर्थव्यवस्था, अर्थशास्त्रातील काही प्रश्न असतील, ते ह्या सरळ सेवेच्या विविध परीक्षांमध्ये आपल्याला एकेरी स्वरूपात ही विचारली जात असतात. आणि मग थोडंसं आपल्याला व्यवस्थित प्लॅनिंगनं जर स्टडी केला तर त्याचं योग्य उत्तर विद्यार्थी मित्र आपल्याला बऱ्याच वेळा मिळत असतं. मात्र त्यासाठी आपल्याला जिद्द चिकाटी ह्या गोष्टी पाहिजेच असतात आणि सातत्य देखील सर्वात महत्वाची गोष्ट आहे, ती देखील आपल्याकडे पाहिजे. पुढे जाऊयात. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला इथे दिसतोय, 52 दरवाजांचं शहर कोणते आहे असा प्रश्न विचारलाय आपल्याला. 52 दरवाजांचं शहर विचारलंय आपल्याला. सो हा प्रश्न ऑप्शन ए भुवनेश्वर, बी कोलकाता, सी छत्रपती संभाजीनगर, डी दिले आपल्याला जयपूर. सो याचं जे उत्तर आहे ते सी आहे. ओके, 52 दरवाजांचं शहर कोणतं आहे, छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर हे मराठवाड्यातला आपला प्रसिद्ध जिल्हा, जे की जिथे आपल्याला 52 दरवाजांचं शहर म्हणून छत्रपती संभाजीनगरला म्हटलं जातं.
आता छत्रपती संभाजीनगर हा महाराष्ट्रातला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून देखील ओळखली जाते. पर्यटन औद्योगिकरण देखील झपाट्याने वाढतंय आहेच म्हणजे. सो म्हणून आपल्याला छत्रपती संभाजीनगर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. म्हणजे जगप्रसिद्ध अशा अजिंठा वेरूळ लेण्या छत्रपती संभाजीनगरमध्ये, पानचक्की असेल, त्यानंतर बीबी का मकबरा असेल आणि देवगिरी फोर्ट असेल, गौताळा अभयारण्य असेल, त्याचबरोबर वेरूळ येथलं असणारं घृष्णेश्वर असेल, अशी अनेक पर्यटन स्थळं आपल्याला आपल्या महाराष्ट्रातील म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये बघायला मिळतात. आणि म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर आहे सी. ठीक आहे. पुढचा प्रश्न अभ्यासूया. चार मिनार हे पर्यटन स्थळ कोठे आहे? चार मिनार हे पर्यटन स्थळ कोठे आहे? सो ए दिलं हैदराबाद, बी जोधपूर दिलंय, सी विजापूर दिले आणि डी दिले आपल्याला पुणे. याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्र हैदराबाद. ठीक आहे. चार मिनार हैदराबाद, तेलंगणा राज्य. कॅपिटल देखील आपण बोलतो. जसं की तेलंगणा राज्य आंध्र प्रदेशातनं वेगळं झालंय आणि आंध्र प्रदेशाची राजधानी अमरावती. आंध्र प्रदेशातून वेगळं होऊन तेलंगणा नवनिर्मित राज्य आहे की जिथे हे आपल्याला पर्यटन स्थळ सांगता येईल चार मिनार असं दक्षिणेकडचं. आणि म्हणून महाराष्ट्र राज्य देखील महाराष्ट्र राज्याच्या आग्नेयस तेलंगणा हे राज्य आग्नेय बाजूला. सो हे चार मिनारचं उत्तर आहे. ए दिलंय आपल्याला. ए ए लक्षात घ्यायचं. हैदराबाद. पुढे जाऊयात. गेटवे ऑफ इंडिया कोठे आहे असा प्रश्न आपल्याला विचारला गेलाय. गेटवे ऑफ इंडिया असेल. ओके. एक पर्यटन स्थळ आपल्याला विचारलंय. पर्याय दिलीत बघा आपल्याला. ए दिलंय दिल्ली, बी दिलंय आपल्याला चेन्नई, सी कोलकाता दिलंय आणि डी दिलंय आपल्याला मुंबई दिलंय. सो गेटवे ऑफ इंडिया हे स्थान आपल्या भारतामध्ये आहे मुंबईला. आता गेटवे ऑफ इंडिया जे मुंबईमध्ये आहेत महाराष्ट्र राज्यात, जिथे त्या ठिकाणी ब्रिटिशांचं आगमन, त्यांच्या किंगचं आगमन, त्या राज्याचं किंगचं म्हणजेच त्यावेळेसचे त्यांचं आगमन झालं त्या ठिकाणी. आणि म्हणून इथूनच त्या ठिकाणी जे एक वास्तू बनवण्यात आली गेटवे ऑफ इंडिया म्हणून त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे. तर मोठं पर्यटन स्थळ आहेत की जिथून ब्रिटिशांचं त्या काळात पूर्वी जसं की त्या किंगचं आगमन देखील त्या ठिकाणी झालं होतं. सो म्हणून पुढे नंतर मग जसं की ब्रिटिशांचं मोठ्या प्रमाणात 150 वर्षाचा राज असेल आणि इतर आपण बरेच इंग्रज अधिकारी त्यांची नावं आणि विकासात्मक गोष्टी किंवा इतर बाब अभ्यासत असतो इतिहासात. याचं उत्तर आहे डी. नेक्स्ट. पुढे आपल्याला काही क्वेश्चन दिसतात. आता भारतातील प्रमुख थंड हवेची ठिकाणं ह्याच्यावरती दिसतात. मगाच्या याच्यामध्ये आपण काही घटकनिहाय बघितले की पर्यटन स्थळं असतील महत्वाची, काही जी आपल्या भारतातली असतील महत्वाची. इतर याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी बघतो आहोत की आपल्या भारतातली प्रमुख थंड हवेची ठिकाणं. ओके. थंड हवेची ठिकाणं. आता ही ठिकाणे देखील आपल्या भारतामध्ये विविध राज्यांमध्ये आहेत. आपल्या महाराष्ट्रात आहेत, भारतातील विविध राज्यांमध्ये आहेत आणि म्हणून ते पर्यटन म्हणजे एक महसूल मिळून देणारा तो विषय आहे. आणि ज्यासाठी प्रशासन देखील मोठ्या प्रमाणामध्ये तिथे सोयी सुविधा ह्या देत असतात. आणि ज्यात हे आपण बघणार आहोत भारतातलं त्यातलाच पुढचा क्वेश्चन. दार्जिलिंग हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यात आहे असा प्रश्न आपल्याला विचारलाय. हे पश्चिम बंगाल, बी राजस्थान, सी दिलंय हिमाचल प्रदेश आणि डी दिलंय आपल्याला गोवा. दार्जिलिंग हे नावाचं थंड हवेचं ठिकाण आहे पश्चिम बंगाल. पश्चिम बंगाल हे त्याचं उत्तर आहे. त्यातलं हे दार्जिलिंग थंड हवेचं ठिकाण आहे. आता दार्जिलिंग अजून कशासाठी प्रसिद्ध आहे तर आपण हे थंड हवेचं ठिकाण तर आहेच आहे, परंतु दार्जिलिंग हे अजून आपल्याला चहासाठी देखील प्रसिद्ध आहे. दार्जिलिंगचा चहा ज्याला पहिल्यांदाच आपल्या भारतामध्ये GI टॅग मिळाला आहे, भौगोलिक निर्देशांक, जिओग्राफिकल इंडिकेशन्स. ओके. दार्जिलिंगच्या चहाला तो मिळाला आहे, हे विसरता कामा नये. तर ते एक थंड हवेचं ठिकाण आहे आपल्या भारतातलं महत्वाचं प्रसिद्ध असं. नेक्स्ट. पुढचा प्रश्न बघूया. शिलाँग हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यात आहे असा प्रश्न आपल्याला विचारलाय. हे तामिळनाडू, बी उत्तराखंड, सी सिक्कीम आणि डी दिलंय मेघालय. याचं उत्तर आहे मेघालय, शिलाँग.
शिलाँग हे कुठे आहे? मेघालयात. हे आपण लक्षात घ्यायचे शिलाँगच्या संदर्भात. आता आपण जसं की शिलाँग हे एक थंड हवेचं ठिकाण तर आहेच आहे प्रसिद्ध, पण मेघालय राज्यामध्ये अजून जर बघितलं तर बरीच थंड हवेचे ठिकाण आहेत आणि मेघालय राज्यामध्येच चेरापुंजी व मौसिन राम हे दोन्ही थंड हवेचे ठिकाण आहेत, परंतु इथे सर्वाधिक जास्त पाऊस देखील होतो. पाऊस हा सर्वात जास्तीचा पाऊस देखील कुठे होतो? चेरापुंजी असेल, मौसिन राम असेल, ही सर्वाधिक जास्त पावसाची ठिकाणं म्हणून देखील प्रसिद्ध आहेत आणि जी थंड हवेचे ठिकाण देखील आहेत. जे राज्य आहे मेघालय. ओके, पुढचा प्रश्न बघूया. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील प्रमुख थंड हवेचे ठिकाण कोणते, असा आपल्याला प्रश्न विचारलाय महाराष्ट्र राज्याच्या बाबतीत आणि ते विचारलंय आपल्याला सातारा जिल्हा विचारलाय. ए तोरणमाळ, बी महाबळेश्वर, सी पाल आणि डी दिलं आपल्याला माथेरान. याचं योग्य उत्तर आहे सातारा म्हटलं तर महाबळेश्वर. आता बघा, महाबळेश्वर हे जे ठिकाण आहे ते कुठे आहे? सातारा जिल्ह्यामध्ये. आता हे थंड हवेचं तर ठिकाण आहेच आहे, थंड हवेचे ठिकाण आहेच, परंतु अजून जर बघितलं आपण इथे महाबळेश्वर इथे जसं की आपली महत्वाची जी नदी आहे कृष्णा व तिची उपनदी व कोयना तिची उपनदी, या दोन नद्यांचा उगम इथे होतो. त्याचबरोबर महाबळेश्वर जर बघितलं तर स्ट्रॉबेरी देखील फळ पिकतं त्या भागामध्ये आणि असे विविध पर्यटन स्थळ, थंड हवेचं ठिकाण. हा अजून जर बघितलं महाबळेश्वर हे पाऊस देखील खूप होतो त्या भागात. अशा बऱ्याच गोष्टीसाठी ते प्रसिद्ध आहेत. सातारा जिल्ह्यातलं हे ठिकाण आहे महाबळेश्वर. पुढचा प्रश्न, मनाली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे, असा प्रश्न आलाय आपल्याला. आता बघा, हे तामिळनाडू दिलंय, बी उत्तराखंड दिलंय आपल्याला, सी दिलंय हिमाचल प्रदेश असेल आणि डी दिलंय याच्यामध्ये बिहार दिसतंय आपल्याला. ओके, सो आपल्याला हे मनाली नावाचं जे ठिकाण आहे तर ते आहे उत्तराखंड राज्यामध्ये. ओके, उत्तराखंड. ओके, सो याच्यात आपल्याला हे लक्षात घ्यायचंय, उत्तराखंडचा अभ्यास हा लक्षात घेता येईल. त्यानंतर बघूयात पुढचं. हा ओके, सॉरी, याचं जे आपण ऑप्शन मला सी द्यायचं होतं, सी वरती टिक झालंय. हिमाचल प्रदेश लक्षात घ्यायचं, हिमाचल प्रदेश आपण लक्षात घेऊ. कुलू मनाली, कुलू असेल व मनाली असेल. हे करेक्शन थोडंसं इथे, कुलू असेल आणि मनाली असेल थंड हवेचे. कुलू मनाली या टेकड्या पण आहेत, यांना आपण थंड हवेचे ठिकाण अथवा या टेकड्या पण आहेत. ओके, हे लक्षात असू दे. पुढे जाऊयात, आपण पुढचा प्रश्न अभ्यासूयात. आता म्हणून हे आपल्याकडचं उत्तराखंड असेल, त्याचबरोबर हिमाचल असेल, जम्मू अँड काश्मीर असतील, बऱ्यापैकी त्या भागामध्ये ही थंड हवेचे ठिकाण आहेत, हिमालयाच्या भागात वसलेली. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे, असा प्रश्न विचारलाय. ए अमरावती, बी नंदुरबार, सी सातारा, डी दिलंय आपल्याला जळगाव. ओके, चिखलदरा याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्र, चिखलदरा हे अमरावतीमध्ये आहे. आता चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण, ज्याचा जिल्हा येतो अमरावती आणि मुळातच हे आपल्याला सातपुडा पर्वत रांगेत आहे आणि ज्याद्वारे चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण, जिथे आपल्याला अमरावती सातपुडा पर्वत रांगेतील गाविलगड टेकड्या, गाविलगडचे डोंगर या दरम्यान वसलेलं हे स्थान आहे. सो म्हणून विदर्भातलं, महाराष्ट्र राज्यातील विदर्भातील हा अमरावती जिल्हा आहे की जिथे चिखलदरा हे थंड हवेचं स्थान आहे. पुढचा प्रश्न अभ्यासूयात आपण. म्हणजेच आपल्या सातपुडा असेल महाराष्ट्रातील, महाराष्ट्र राज्यातील सह्याद्री व सह्याद्रीच्या उपपर्वत रांगा, मग त्यामध्ये सातमाळा, अजिंठा टेकडी, हरिश्चंद्र बालाघाट असेल, शंभू महादेव असेल, अशी विविध ठिकाणं असतील. डलहौसी हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे, हे आपल्याला विचारले. हे खालीवर झालंय थोडस बघा. बी खनिज संपत्ती, सी थंड हवेचं ठिकाण आणि डी दिलंय वन प्रशिक्षण. सो डलहौसी हे थंड हवेचं ठिकाण आहे, त्याचं योग्य उत्तर आहे सी. ओके, डलहौसी. सो डलहौसी हे ब्रिटिशकालीन नाव आहे, ब्रिटिशांनी दिलेले
नाव आहे. सो म्हणून हे थंड हवेचे ठिकाण, थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. बरीच अशी जिथे जिथे आपल्या भारतामध्ये थंड हवेची ठिकाणं म्हणजे क्लायमेट जो थंड असेल, ज्या भागामध्ये त्यांनी काय केलंय तिथे त्यांच्या वसाहती असतील, वसवलेल्या असतील, जे की आपल्या बऱ्याच महाराष्ट्रातील बरीच स्थानक आहेत, भारतातली बरीचशी आहेत. त्यातलं हे एक असेल, डलहौसी असेल. पुढे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन. पंचमढी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे असा प्रश्न आपल्याला विचारला गेलाय. पंचमढी असेल, पंचमढी. आता याचं ऑप्शन ए मध्ये दिलंय राजस्थान, बी दिलंय सिक्कीम दिलेत, सी मध्ये मध्य प्रदेश दिलेत आणि डी मध्ये दिले आपल्याला उत्तराखंड दिले. ओके, 4 ऑप्शन्स आपल्याला दिली. सो पंचमढी हे थंड हवेचे ठिकाण आपल्या भारतातील मध्य प्रदेश या राज्यात. याचं उत्तर आहे सी, मध्य प्रदेश या राज्यातलं महत्वाचं हे ठिकाण आहे पंचमढी. आणि म्हणून पंचमढी विचारलं तर पर्वत आहे सातपुडा, सातपुडा पर्वताच्या दरम्यान. आता हे व्याघ्रसाठी देखील प्रसिद्ध आहे, एक पार्क देखील आहे, व्याघ्र प्रकल्प. सो म्हणून मध्य प्रदेशातले पंचमढी हे थंड हवेचे ठिकाण आणि ते शिखर देखील आहे सातपुड्यातलं. मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे असा प्रश्न आपल्याला विचारलाय. मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? ए उत्तराखंड, बी सिक्कीम, सी मेघालय आणि डी दिलंय आपल्याला आसाम. सो या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ए उत्तराखंड. ओके, मसुरी एक थंड हवेचं ठिकाण उत्तराखंड राज्यात आहे. आणि जिथे आपल्याला आपल्या जे अधिकारी असतात, जे युपीएससी मार्फत सिलेक्ट होतात, या ऑफिसर्सना, अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देखील दिलं जातं. त्याच्यात IAS ऑफिसर असतील आणि त्याच पद्धतीनं इतर अधिकारी असतील. पहिल्या महिन्यासाठी नंतर IAS ना कंटिन्यू केलं जातं तिथे प्रशिक्षण. सो एक महत्वाची संस्था आणि त्याचद्वारे हे थंड हवेचे ठिकाण देखील त्या राज्यातलं आहेच. पुढे जाऊयात. महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणी कोणते प्रसिद्ध फळ लागवड करतात? की जिथे महाबळेश्वरला सातारा जिल्ह्यातलं हे स्थान आहे, कोणतं फळ घेतलं जातं? ए आंबा, बी चिकू, सी सीताफळ असेल, डी स्ट्रॉबेरी असेल. याचं योग्य उत्तर आहे डी स्ट्रॉबेरी. स्ट्रॉबेरी हे सर्वात जास्त या फळ पिकाची जी लागवड आहे त्या भागामध्ये केली जाते, कारण त्याला पिकाच्या लागवडीसाठी एक थंड हवामान पाहिजे असतं. थंड हवामान आणि तिथली असणारी मृदा असेल, या सर्व गोष्टी काय तर मॅटर करतात. आणि ज्याच्याद्वारे स्ट्रॉबेरीचं जे उत्पादन आहेत आपल्याकडे महाबळेश्वरला घेतलं जातं. आणि आता नवीन जे आहेत पुनश्च लागवड नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ जे थंड हवेचे ठिकाण आहे, तिथे देखील त्या ठिकाणी स्ट्रॉबेरीची लागवड ही मोठ्या प्रमाणामध्ये व्हायला लागली. सो त्याचं एक उत्तर. नेक्स्ट जाऊयात. तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण भारतातील कोणत्या राज्यात आहे असा प्रश्न आपल्याला विचारलाय. ऑप्शन ए हिमाचल प्रदेश, बी महाराष्ट्र, सी गोवा आणि डी दिलंय आपल्याला केरळ दिलंय. सो तोरणमाळ हे आपल्या महाराष्ट्र राज्यात. तोरणमाळ हे थंड हवेचं ठिकाण आपल्याकडे नंदुरबार जिल्ह्यात आहे. कोणता जिल्हा आहे? नंदुरबार, जो महाराष्ट्र राज्य. आता तोरणमाळ हे थंड हवेचं ठिकाण जे येते सातपुडा, सातपुडा पर्वतात वसलेलं एक थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे पर्यटन स्थळ तोरणमाळ. तोरणेच्या फुलावरनं, फ्लॉवरवरनं त्या तोरणमाळ हे नाव पडलं आहे. सो निसर्गरम्य वातावरण त्या भागामध्ये, सातपुडा पर्वत आहे त्या दरम्यान असणारा नंदुरबार जिल्ह्यातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे, जे थंड हवेचं ठिकाण म्हणून ओळखलं जातं. नेक्स्ट. ओके, सो बघा विद्यार्थी मित्र, आपण अशा विविध जे प्रश्न असतील, अतिसंभाव्य प्रश्न ज्या घटकनीय आपण घेतो आहोत, जे असेच प्रश्न घटकनीय आहे आपल्याला विविध विषयांची आपल्याला ह्या प्लॅटफॉर्मवरती दिली जात आहेत, ज्यामध्ये इंग्रजी असेल, मराठी असेल, अंकगणित असेल, बुद्धिमापन असेल आणि आपण जो आज बघितलेला सामान्य ज्ञान असेल. अशा विविध विषयांचे आपल्याला अतिसंभाव्य प्रश्न टिक्कर मराठी सरळ सेवा ह्या YouTube प्लॅटफॉर्मवरून आपल्याला मिळत आहेत. म्हणून विद्यार्थी मित्र, आपण हे लेक्चर्स नवीन म्हणून ऐकत असाल तर ह्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईक करा आणि टेलिग्राम चॅनललाही व्हिजिट करा, जेणेकरून तिथे आपल्याला इतर लेक्चरची लिंक किंवा महत्त्वाची माहिती तिथून देखील आपल्याला प्राप्त होऊ शकते. आणि नक्कीच आपण इतर देखील जे काही विषय त्यांचेही परिपूर्ण व्हिडिओज बघा, ज्याच्याद्वारे आपल्याला अभ्यासामध्ये नक्कीच भर पडेल. आणि आगामी होणाऱ्या 2025 मधील ज्या विविध परीक्षा असतील, विविध खात्याच्या मार्फत घेतल्या जाणाऱ्या राज्य सरकारच्या माध्यमातून,
सो त्या परीक्षेसाठी लागणारे जे काही महत्त्वाचे विषय आहेत, ते आपण ह्या प्लॅटफॉर्मवरनं तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. अजून नवीन-नवीन माहिती तुमच्यापर्यंत ही मिळेलच आणि म्हणून आपण आजच्या लेक्चर्समध्ये जे काही घटक बघितले त्याचाही छान अभ्यास करा आणि इतर देखील महत्त्वाचे क्वेश्चन आपण बघणार आहोत पुढील लेक्चर्समध्ये. सगळ्यांना शुभेच्छा. थँक यू सो मच. येस.